कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये राजकीय भूकंप झाला आणि यातून बहुतांश लोक जे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एकंदरीत ग्रामपंचायतीवरती कुठेतरी बीजेपीचा झेंडा फडकलेला दिसतोय का, काय सांगाल? इथं कुठलाही राजकीय भूकंप झालेला नाहीये आणि कारेगाव ग्रामपंचायतीवर कुठलाही भारतीय जनता पक्षाचा झेंडा देखील फडकवलेला नाही. कारेगाव ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचीच आहे. ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही असेल. तर बरेचसे लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे का वळत आहेत? नेता गेला तरी कार्यकर्ता जाईन, आत्ताची ही सध्याची ही परिस्थिती नाही, ही देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांची ज्यावेळेस विकासाची कामं येतील त्यावेळेस आपण काय रील काढणार का, अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या विरोधकांकडून तुमच्या उमेदवारावरती होत आहेत, म्हणजे निर्मलाताईंवरती होत आहेत. काय या विरोधकांच्या टीकेला कसं उत्तर द्याल? कारेगावचा विकास जो आहे तो रस्त्यावरून वाहतोय अशा पद्धतीचे आरोप किंवा अशा पद्धतीच्या वार्ता देखील बऱ्याच प्रकारे डिजिटल माध्यमांमधून व्यक्त होत होत्या. आपण सरदवाडी करून कारेगावमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल की गटार जी होती ती रस्त्यावरून वाहत होती. त्याविषयी काय सांगाल? तर हे बघा, आता एक कोरा कागद असतो किंवा कोरा पांढरा कपडा असेल, त्याच्यामध्ये एक काळा डाग असतो. लोक त्या पांढऱ्या कपड्याकडे न पाहता त्या काळ्या डागाकडे पाहतात. तुम्ही गावात झालेला बाकीचा विकास पण पाहा ना. तुम्ही एखादी छोट्या गोष्टीकडे पाहता, तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे का लक्ष देत नाही?